श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत खरंच व्हिडिओ नक्की बघा. खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. तुमचं मन सतत अस्वस्थ होत असेल किंवा अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला चिडचिड होत असेल, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवत असेल, काही मानसिक चिडचिड किंवा शारीरिक त्रास होत असल्यास हा उपाय तुम्ही करून बघा. हळूहळू तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. कोणतीही गोष्ट असू द्या, केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात, पण आधी त्या केल्या पाहिजेत. त्या गोष्टीवरती विश्वास, श्रद्धा आणि संयम असायला हवा. आता अमावस्या पौर्णिमेला जर तुम्हाला तशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल तर हा अगदी छोटेसे आणि प्रभावी असणारा हा उपाय करून बघा. घरातलेच उपाय आहेत. अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळात घरात गोमित्र, गंगाजल आणि कर्पूर होम नक्की करावा. यामुळे घरातली सर्व नकारात्मक शक्ती निघून जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रदान होत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या केल्याने घरामध्ये सुख शांती तर आपल्याला मिळत राहते, मन शांत राहते, समाधानी राहते. म्हणून आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे असते. थोडक्यात म्हणजे ह्या सुद्धा सेवा आहेत. भीमसेनी कापूर अमावस्याला आणि पौर्णिमेला घरामध्ये जाळला की घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होत असते. म्हणून दर अमावस्या पौर्णिमेला भीमसेनी कापूर थोडा का होईना पण आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेत नक्की जाळावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी मीठ टाकून आपण लादी म्हणजेच फरशी पुसून घ्यावी. घर पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ नक्की टाकल्यास घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाण्यास मदत होते. असंही तुम्ही गुरुवारी फरशी पुसायची नाही, पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी गुरुवारी सोडतात म्हणजे बाकीचे वार आहेत त्या दिवशी जर तुम्ही फरशी पुसत असाल तर नित्यनेमाने त्या पाण्यामध्ये थोडीशी मीठ नक्की टाकत चला, कारण घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होत असते खडे मीठ टाकल्यामुळे. तसेच आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यामुळे शरीराची अस्वस्थता कमी करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून स्नान नक्की करावे. मन शांत राहते आणि चिडचिड कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पौर्णिमे दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी दही भात दान नक्की करावा. पौर्णिमेला दुधाची खीर किंवा दही भात दान केल्यास पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि पितरांचा जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होतो. म्हणजे पितृदोष असेल तर पितृदोष कमी होण्यास आपल्याला मदत होते. चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर होतो, म्हणून जल हे मनाचे कारक आहे. त्याचबरोबर चंद्रही मनाचा कारक आहे. अशावेळी आपली मनस्थिती खराब होते, म्हणजेच आपल्याला अवतीभोवती जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याचा संचार होत असतो. बऱ्याच लोकांना अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होतो, तर तो का होतो आणि त्याचे उपाय आपण सांगितलेले आहे. ते केल्याने त्या गोष्टीवर फक्त विश्वास ठेवा बघा, कारण ह्या गोष्टी खरंच हळूहळू बदल नक्कीच घडून आणतात. छोटे छोटे उपाय आहेत, पण हे केल्याने मन समाधान राहते. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या भोवती एक कवच पॉझिटिव्ह एनर्जीचं म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं कवच निर्माण होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अमावस्याला आणि पौर्णिमेला हनुमान चालीसा व दत्त नामस्मरण नक्की करावा. स्वामींच्या मंत्राचा जप नक्की करावा. ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल की आपल्याला चिडचिडपणा होत आहे तर त्यावेळेस लगेच स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करावी, म्हणजेच वेळेमध्येच. त्याचबरोबर हनुमानजीची भक्ती करावी, म्हणजेच हनुमान चालीसा दत्त महाराजांचं नामस्मरण करणे प्रभावी मानले जाते खरंच. आणि दिवे लावणीच्या संध्याकाळच्या वेळेस अमावस्येच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा, जेणेकरून घरातले पितृदोष आहे तो शांत होण्यास मदत होईल. आणि कर्पूर होम हा नक्की करावा. अमावस्याला पौर्णिमेला घराच्या मेन उंबरठ्यावरती हळदीचं लेपन लावा, जेणेकरून घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की आपल्याला प्राप्त होण्यासाठी दर पौर्णिमेला हळदीचं लेपन नक्की मेन उंबरठ्यावरती करावे. या काळात मन शांत ठेवणे. पौर्णिमेच्या काळात चंद्राचा प्रभाव मनावर पडत असल्याने शांत राहणे आणि सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. अत्यंत प्रभावी असे आणि छोटे उपाय आहेत जे की अमावस्या आणि पौर्णिमेला नक्की करा. घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि मन अस्वस्थ कधीच होणार नाही. तर या प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम श्री स्वामी समर्थाय.